अतिताणतणाव तसेच परफॉर्मन्स एन्झायटी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा परस्पर संबंध कसा असतो हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. एक असतो तो दैनंदिन जीवनातला ताणतणाव, म्हणजे दिवसभरातला जो ताणतणाव असतो तो दिवसभर असतोच आणि तो आपण रात्रीही आपल्यासोबत आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असला तर शारीरिक संबंध हे व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. दुसरा असतो तो म्हणजे परफॉर्मन्स एन्झायटी. सपोज तुम्ही एखादा स्टेज परफॉर्मन्स करणार असाल, डान्स करणार असाल किंवा एखादं गाणं म्हणणार असाल किंवा एखादी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एखादा खेळ खेळत असाल, तर तो खेळ खेळण्यापूर्वी किंवा एखादा ॲक्ट करण्यापूर्वी तो ॲक्ट किंवा ती कृती आपली व्यवस्थित होईल का नाही, आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही, अशी मनामध्ये धास्ती किंवा भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते. याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं. अशाच प्रकारची भीती किंवा परफॉर्मन्स एन्झायटी जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध करत असता, शारीरिक संबंध करण्यापूर्वी आपलं शारीरिक संबंध व्यवस्थित होतील का नाही, इरेक्शन प्रॉपर येईल का नाही, आलं तर ते बराच वेळ टिकून राहणार का नाही, याचबरोबर शीघ्रपतन तर होणार नाही ना, आपण आपल्या पार्टनरना पूर्णतः सॅटिस्फाय करू शकेल का नाही, अशा प्रकारचे विचार मनात येणे याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं. परफॉर्मन्स एन्झायटीची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसं की स्वतःबद्दल एक पुअर बॉडी इमेज तयार झालेली असते, सेल्फ कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, काही जण अतिलट्टपणा, वेट गेन अशा गोष्टीमुळे त्रस्त असतात, त्यामुळे अशा व्यक्तींना सुद्धा थोडा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो किंवा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. दुसरी म्हणजे यापूर्वी असा एखादा निगेटिव्ह प्रसंग घडलेला असतो. तिसरं म्हणजे परस्परामधील नातेसंबंध बिघडण्यास सुरुवात झालेली असते, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येऊ लागले असतात. अजून यापुढे सांगता येईल की काही जणांना पेनिस साईजबद्दल चिंता सतावत असते, निगेटिव्ह विचार असतात. याचबरोबर काही जणांना शीघ्रपतनाचा त्रास असतो, यामुळे ते जास्त वेळ परफॉर्मन्स करू शकतील का नाही, आपण सॅटिस्फाय करू शकेल का नाही, याची चिंता सतत मनात असते. अशा प्रकारची कारणे पुरुषांमध्ये आढळून येतात. याचबरोबर ही समस्या स्त्रियांमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. परफॉर्मन्स एन्झायटीमुळे स्त्रियांमध्ये वजानल ड्रायनेस असतो, म्हणजेच काय होतं की लुब्रिकेशन कमी प्रमाणात निर्माण होतात, त्यामुळे वजानल ड्रायनेस निर्माण होतो, त्यामुळे शारीरिक संबंधाच्या वेळी वेदना निर्माण होऊ शकतात. यामुळे अशा स्त्रिया ह्या शारीरिक संबंधापासून दूर जायला लागतात, त्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा परफॉर्मन्स एन्झायटी आढळून येऊ शकते. आता यासाठी काय करायला पाहिजे? सेक्स ही कोणत्याही दडपणाशिवाय करण्याची क्रिया आहे. एकमेकांमध्ये मग्न झालं पाहिजे. फोर प्ले व्यवस्थित झाला पाहिजे. फोर प्ले म्हणजे शारीरिक संबंध करण्यापूर्वीच्या क्रिया. प्रेमाने बोलणे, प्रेमाने स्पर्श करणे, आलिंगन देणे, चुंबन देणे, अशा पद्धतीने फोर प्ले व्यवस्थित झाला पाहिजे. आपलं संपूर्ण लक्ष किंवा माइंड, त्याचा फोकस हा शारीरिक संबंधावरती असला पाहिजे. आजूबाजूला वातावरण तसं निर्माण केलं पाहिजे. म्युझिक, याचबरोबर रोमॅन्टिक गप्पा मारणं, बोलणं, त्याचबरोबर वातावरण निर्मिती करणं, अशा पद्धतीने तुम्ही त्या क्रियामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. आपल्या पार्टनरशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. वेगवेगळ्या प्रकारे पार्टनरला इंटिमेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कोणत्याही प्रकारे डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रिया करण्यास सुरुवात केली तर तुमचा आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. विशिष्ट स्मेल, विशिष्ट कपडे, म्युझिक इत्यादीच्या साहाय्याने वातावरण निर्मिती करून तुम्ही एकमेकांना आकर्षित करू शकता. याचबरोबर काही माइंडफुलनेस टेक्निक जसे की ब्रीदिंग एक्सरसाइज इत्यादीचा वापर करू शकता. योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे करू शकता. शारीरिक व्यायाम हा केवळ शरीरासाठी चांगला असतो असं नाही, तर त्यामुळे मानसिक प्रसन्नताही लाभते. याचबरोबर स्टॅमिना इन्क्रीज होण्यासाठी शारीरिक व्यायामाची आवश्यकता असते, त्यामुळे शारीरिक व्यायाम देखील केला पाहिजे. याचबरोबर तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. डॉक्टर तुम्हाला एक्झामिन करतील आणि तुमच्या काही हेल्थ कंडिशनवरती मार्गदर्शन करतील किंवा काही औषधोपचार सजेस्ट करतील. काही एक्सपर्टची मदत घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी याचा वापर करू शकता. अँझायटीसाठी काही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतात. यामध्ये काही आयुर्वेदिक औषधे जसे की अश्वगंधा ही सुद्धा खूप छान औषधी आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने तीही घेण्यास काही हरकत नाही. याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी काही औषधोपचार ते सजेस्ट करतील, त्यांचाही उपयोग तुम्ही करू शकता. परफॉर्मन्स एन्झायटी ही एक सायकोलॉजिकल कंडिशन आहे आणि परफॉर्मन्स एन्झायटीमुळे देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन निर्माण होऊ शकतं. हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलं. व्हिडिओ हा अतिशय माहितीपूर्ण होता, इतरांनाही
कृपया शेअर करावा. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शनची इतर कोणती कारणे असतात, इरेक्टाईल डिस्फंक्शन या डिसीजबद्दल कंप्लीट माहिती देणारी एक प्लेलिस्ट बरेचसे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आपण पाहू शकता. त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी देण्याचा प्रयत्न करेल किंवा वरती आय बटनमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेल. कृपया ती प्लेलिस्ट पाहावी. इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. आज इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.